नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी वृत्तवाहिन्या बघत असाल आणि प्रामुख्याने निवडणुकीचा कालखंड असेल, निकाल लागलेले असतील किंवा निवडणुकीची प्रक्रिया चालू असेल, उमेदवारी अर्ज भरले जात असतील, प्रचार वगैरे चालू असेल, अशा वेळेला प्रामुख्याने इंग्रजी आणि हिंदी वृत्तवाहिन्यांवर एक गोष्ट आपल्याला कुठल्या ना कुठल्या राजकीय विश्लेषकाच्या तोंडून ऐकायला मिळते. ती म्हणजे बीजेपी इज इलेक्शन विनिंग मशीन. भारतीय जनता पक्ष ही निवडणूक जिंकणारी एक मशीन किंवा यंत्रणा झाली आहे. हे उपहासाने म्हटलं जात असेल, कौतुकाने म्हटलं जात असेल किंवा प्रामाणिकपणे म्हटलं जात असेल, पण ते सत्य आहे, यात शंका नाही. आणि याचं कारण असं असतं की यंत्र हे तुलनेने भावनाशून्य असतं, निर्जीव असतं. त्याला एखाद्या गोष्टीतलं अपयश आणि त्यामुळे होणारा हिरमोड वगैरे त्या यंत्रणेमध्ये नसतो. भाजपच्या बाबतीत नेमकी तशीच गोष्ट आहे की एखादी निवडणूक हरलो तर लगेच हातपाय गाळून बसले, रडकुंडीला आलेत, त्यांचा हिरमोड झालाय, संघर्षाची लढण्याची इच्छा उरली नाही, असं तुम्हाला भाजपच्या संघटनेमध्ये दिसत नाही. उरलेल्या पक्षांमध्ये ते असतं. एक निवडणूक हरले की त्यांचे नेते कार्यकर्ते इतके हतोत्साहित होतात, हतबल होऊन जातात की आपल्या नशिबी विजय नाही असं ते गृहीत धरतात आणि हातपाय इतके गाळून बसतात की ते लढायची इच्छा नसलेले लढवय्ये होतात आणि परत एकदा हरतात. पण भाजपचं तसं होत नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पारचा नारा देऊन 240 पर्यंत खाली घसरगुंडी झालेला भारतीय जनता पक्ष अवघ्या 3-4 महिन्यात परत इतका सावरून उभा राहिला की सगळ्यांनी निर्वाळा दिला असताना सुद्धा हरियाणा विधानसभेमध्ये कुठल्याही फुशारक्या न मारता भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवून तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत केली. उलट लोकसभेच्या यशानंतर आता 10 वर्षानंतर परत काँग्रेस हरियाणामध्ये सत्तेत येणार आहे याचं सगळेच्या सगळे निर्वाळा देत होते आणि काँग्रेसला तर पंख इतके फुटले होते की गरुड देखील वर बघत असेल की काँग्रेस इतकी कशी उडते, अशा हवेत काँग्रेस उडत होती. पण निकाल जेव्हा लागले तेव्हा हरियाणामध्ये काँग्रेसला तिसऱ्या टर्म मध्ये सत्तेच्या बाहेर बसावं लागलं. तीच कहाणी महाराष्ट्राची, तीच कहाणी दिल्लीची, तीच कहाणी बिहारची आहे. त्याचं कारण समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचा जो पराभव झाला, कशाबशा 16 जागा ह्या तुमच्या 16 का 17 जागा लोकसभेला 48 पैकी मिळाल्या आणि काँग्रेस एकावरून 13 पर्यंत झेपावली. उद्धव ठाकरे यांच्या फुटलेल्या पक्षाला सुद्धा 9 जागा मिळाल्या आणि अवघ्या 10 जागा लढवत शरद पवारांनी 8 लोकसभेच्या जागा जिंकल्या. आणि इथे महायुतीचा कारभार आटोपला, भाजपची किमया संपली, मोदींची लोकप्रियता पार ओसरली, इथपर्यंत विश्लेषण होऊ लागली. आणि तुम्हाला आठवत असेल तर तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले पण महाराष्ट्रातल्या महायुतीचे सर्वोच्च नेता असलेले देवेंद्र फडणवीस, जे भाजपचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेता आहेत, त्यांनी पक्षाला विनंती केली की इतकी जी लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाली आहे त्याची जबाबदारी स्वीकारून मी आपल्या सत्तापदाचा, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो आणि पक्ष संघटनेमध्ये काम करतो, एक पदाधिकारी म्हणून काम करतो. मला सत्तापद नकोय, मला पक्ष महत्वाचा वाटतो.
पण पक्षाने ठामपणे नकार दिला. भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीसांना बजावलं की नथिंग डुईंग, तुम्ही सरकारमध्ये पण राहायचंय आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आणखीन 5-6 महिन्यात येत आहेत, त्या तुम्हाला जिंकून आणायचंय, पक्षाला जिंकून आणायचंय आणि पक्षाच्या मित्र पक्षांना म्हणजे महायुतीलाही जिंकून आणायचंय. आणि पक्षाचा आदेश मानून देवेंद्र फडणवीस नव्हे तर पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तितक्या जिद्दीने कामाला लागला होता. हे आपल्याला लोकसभा निवडणुकीतलं अपयश धुवून काढायचंय. आपण का हरलो याचा अभ्यास करण्यात आला, जो नेहमीच केला जातो. अगदी विजयाचा केला जातो तो अपयशाचाही केला जाणार. आणि देवेंद्र फडणवीस सतत सांगत होते जवळजवळ 5-6-5.5 महिने की आपण नॅरेटिव्ह मध्ये हरलो. जनमानसामध्ये भाजपविषयी, महायुतीविषयी किंवा एकूण राष्ट्रीय पातळीवर मोदींविषयी जो भूलभुलैया रचण्यात आला होता त्यामध्ये मतदान वाहत गेलं आणि आपण त्याविषयी जागरूक राहिलो नाही. त्यामुळे नॅरेटिव्ह मध्ये पराभव झालाय. पण तुम्ही मतदानाचे आकडे बघा. महाविकास आघाडीला भले 48 पैकी 31 जागा मिळाल्या, पण त्यामध्ये मतांच्या टक्केवारीमध्ये आपण फार मागे पडलेलो नाही. जवळजवळ तुल्यबळ लढत झाली आहे. 0.5% कमी मतं ही महाविकास आघाडीला अधिक मिळाली आहेत आणि 2 महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातला फरक तुम्ही बघा, तो फक्त 2 लाखाचा आहे. थोडीफार मेहनत घेतली मतदार घराबाहेर काढण्याची तर आपण हेच निकाल उलटे पालटे करू शकतो. हे पुढचे 5 महिने देवेंद्र फडणवीस बोलत राहिले, त्यांचे पाठीराखे अनुयायी कार्यकर्ते बोलत राहिले आणि किती उलथापालथ झाली ही आपण ऑक्टोबर 2024 मध्ये बघितली. भाजप ही निवडणुका जिंकणारी यंत्रणा झाली आहे याची परत एक साक्ष हरियाणामधल्या पक्षातील, महाराष्ट्रातल्या भाजपने, बिहारमध्ये किंवा दिल्लीमध्ये दिली गेली. तर ही यंत्रणा, निवडणूक जिंकणारी यंत्रणा कशी झाली? नुसते दुसऱ्या पक्षात जिंकून येऊ शकणारे उमेदवार फोडले म्हणून तुम्हाला निवडणुका जिंकता येत नसतात. शेवटी निवडणुका जिंकणं किंवा हरणं हे तुमच्या हातापेक्षा ती किमया मतदाराकडे असते आणि त्या मतदाराला आपल्या बाजूने आणणं, त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं अगत्याचं असतं. आणि म्हणून फक्त निवडणुका आल्यावर मतदाराला तोंड दाखवणं, मतदाराकडे जाणं, हात जोडणं, गयावया करणं एवढ्या पुरतं मतदार संपर्क न ठेवता दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस मतदारांच्या संपर्कात राहणं, मतदाराला चुचकारत राहणं, मतदाराला आपली बाजू समजावत राहणं, ही जी किमया भाजपने गेल्या 10 वर्षात करून दाखवलेली आहे, त्यातून भाजप ही निवडणूक जिंकून नेणारी यंत्रणा बनलेली आहे. 1-2दा कुठेतरी मी बोललो सुद्धा. अमित शाह 2014 नंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि त्यांनी पक्षाची सदस्य संख्या जगात सर्वाधिक करायची, 10 कोटीपेक्षा अधिक करायची असा चंग बांधला आणि जी काय सदस्य नोंदणीची मोहीम चालवली आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तो फक्त पावत्या फाडण्यापुरता नव्हता. तर ज्यांना राजकारणामध्ये फारसा रस नाही त्यांना सुद्धा आपल्या पक्षाच्या संघटनेत आपल्या विचारधारेकडे ओढून आणणं, त्याच्यात रमवणं, त्यांना कार्यप्रवृत्त करणं, यातून ही किमया घडलेली आहे. आणि ते वर्णन करताना मी जे सांगितलं होतं ते मी अनेकदा आजही सांगतो. अमित शहानी केला की नाही माहित नाही, पण त्यांनी शिवसेना जशी मुंबईमध्ये बाळासाहेबांनी रुजवली होती, गल्ली बोळामध्ये शाखा उपशाखा, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख
एकेका वस्तीपर्यंत, एकेका चाळीपर्यंत, एकेका कॉलनीपर्यंत, एकेका प्रस्थापनेपर्यंत, आस्थापनेपर्यंत, कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये कोणीतरी शिवसैनिक असला पाहिजे, असा जो एक दंडक बाळासाहेबांनी निर्माण केला होता. आणि शिवसेना घराघरात, कणाकणात म्हणावं अशी पसरवली होती. अमित शहानी भाजप हा राष्ट्रीय पातळीवर शिवसेना करून टाकला. मग गणेशोत्सवात, नवरात्रोत्सवात म्हणाल तिथे तिथे शिवसेना होती. तसं भाजपचं स्वरूप हे जनमानसामध्ये विरघळून टाकण्यापर्यंत नेलं. उद्योग क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, व्यापार क्षेत्र, तुम्ही जाल तिथे भाजपच्या विविध आघाड्या आणि फ्रंट काम करताना दिसतील. आणि त्यातून ती एक निवडणूक यंत्रणा होऊन गेली. ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला पक्षात मेंबर सुद्धा नसलेली अशी अनेक माणसं तुम्हाला भाजपचा आपल्या भागातला उमेदवार विजयी व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसतील. ही शिवसेनेची कार्यपद्धती होती. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की उद्धव ठाकरेंनी हातात पक्षाची सूत्र आल्यानंतर शिवसेनेचा कम्युनिस्ट किंवा सोशलिस्ट पक्ष किंवा काँग्रेस पक्ष करून टाकला. आणि याचं नेमकं उलट, पक्षाची राष्ट्रीय सूत्र आपल्या हाती आल्यानंतर अमित शहानी अखिल भारतीय पातळीवर भारतीय जनता पक्षाची शिवसेना करून टाकली. आणि मग जे कुठल्याही पदावर नसतात, ज्यांना कुठलंही पद नको असतं, पण भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व किंवा राष्ट्रवाद याविषयी ज्यांना भुरळ पडलेली असते, अशा प्रत्येकाचा अलगद वापर निवडणूक येते तेव्हा होत असतो. आणि आपला शेजारी भाजपला मत देणारा आहे, भाजपकडे झुकलेला आहे, हे पण आपल्याला माहिती नाही. असे शेकडो पत्रकार मला माहिती आहेत, शेकडो पत्रकार मला माहिती आहेत, जे तुमच्या समोर वेगवेगळ्या प्रकारे आपलं विश्लेषण सांगत असतात. त्यांना आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या वस्तीमध्ये, आपल्या चाळीमध्ये काय होतं हे सुद्धा माहिती नसतं. इतक्या प्रकारे जो पक्ष जनजीवनामध्ये पाझरलेला आहे, घुसलेला आहे, त्याला निवडणूक यंत्रणा म्हणून जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा वेगळं काही उभारावं लागत नाही, जे इतर पक्षांना करावं लागतं. आता सुद्धा बघाल तुम्ही, राज्यसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. महाराष्ट्रामध्ये 7 जागांची निवडणूक होणार आहे. या 7 जागांपैकी 4 जागा भाजपच्या येऊ शकतात, एक शिंदेची, एक अजितदादा गटाची, असं महायुतीच्या 6 जागा 7 पैकी राज्यसभेवर निवडून जाणार. पण त्या 7 जागांसाठी कोण कोण उमेदवार असतील याची चर्चा सुद्धा होत नाही. पण या 7 पैकी अवघी 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आली आहे. आणि ती मला की तुला यावरून महाविकास आघाडीतले 3 पक्ष जणू काय एकमेकांचे गळे घोटायला निघालेत. इतक्या चर्चा गेल्या 10-15 दिवस चालू आहेत. मित्रांनो, एखादी मोठी यंत्रणा असते, आपण तो जेसीबी बघतो, कार बघतो, किंवा बस असेल किंवा ट्रक असेल किंवा ट्रॅक्टर असेल किंवा अशी जी जी यंत्र असतात, त्यांचे शेकडो सुटे भाग असतात, स्पेअर पार्ट असतात. हे सगळे स्पेअर पार्ट तुम्ही वेगळे काढून ठेवलेत आणि त्या स्पेअर पार्टनी एकमेकाशी सहकार्य नाकारलं तर तो ट्रॅक्टर, तो ट्रक, ती गाडी, तो बुलडोझर हे चालू शकत नाही. महाविकास आघाडी असो किंवा भाजप सोडून इतर पक्ष असो, त्यांची अवस्था त्या सुट्या भागांचा एक ढीग असल्यासारखी आहे. आणि याच्या उलट भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी हे बघितलेत तर हे सगळे सुटे भाग हे ज्यावेळेला गाडी चालू व्हायची त्यावेळेला एकमेकाशी व्यवस्थित जुळलेले, एकमेकाशी व्यवस्थित सहकार्य करणारे दिसतील तुम्हाला. अनेकदा तुम्हाला चर्चांमधून असंही ऐकायला मिळत असेल वाहिन्यांवरच्या, की बाहेरचे येऊन भाजपमध्ये शिरजोड झालेत आणि बिचारे केशव उपाध्ये
किंवा माधव भंडारी यासारखे गेली 20 वर्ष 25 वर्ष पक्षाशी एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते नेते सुद्धा वंचित राहिलेले आहेत. भाजप 10-12 वर्ष सत्तेत आहे, पण केशवराव उपाध्येच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत. माधव भंडारी बिचारा वंचित राहिलेला आहे. तरी कुठल्या तरी पदासाठी माधव भंडारी किंवा केशव उपाध्ये पक्ष सोडून दुसरीकडे गेला असं दिसत नाही. याचं कारण त्यांचं आयुष्य, त्यांच्या भूमिका या पक्षाच्या यशाशी समर्पित आहेत आणि तिथे त्या पक्षाचं यश हे निश्चित होत असतं, ज्याला मग मोठमोठे विश्लेषक निवडणूक जिंकणारी यंत्रणा, इलेक्शन विनिंग मशीन म्हणतात. आणि हीच गोष्ट मी बघितलेली आहे. आरंभ काळामध्ये जवळजवळ 80-90 पर्यंत शिवसेनेत होती. त्या वॉर्डातल्या शिवसैनिकाला माहिती सुद्धा नसायचं की आपल्याकडे नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी आमदारकीला कोण उभं राहणार आहे. पण त्याच्या आधी 2-3 महिने भिंती रंगवण्यासाठी असे शिवसैनिक आपल्याकडे असलेला रात्रीचा वेळ त्या भिंती रंगवण्यात घालवायचे. उमेदवार ठरेल तेव्हा ठरेल, पण मत शिवसेनेला द्या अशा भिंती रंगवण्याचा प्रचार हा 2-2 महिने आधी सुरू व्हायचा. उमेदवार आला की त्या उमेदवाराबरोबर जाऊ वगैरे वेगळी गोष्ट आहे, पण जिंकला पाहिजे पक्ष. ज्या वेळेला आपला पक्ष जिंकला पाहिजे ही भावना तळागाळापर्यंतच्या कार्यकर्त्यामध्ये रुजलेली असते, तेव्हा ती यंत्रणा, असा कार्यकर्ता असलेला पक्ष हा निवडणूक जिंकणारी यंत्रणा होऊन जातो. नाही तर तुम्ही बघितलंय की भाजपला हरवायचे म्हणून महाविकास आघाडी बनवायची, पण महाविकास आघाडी बनवताना आणि यशस्वी करताना काँग्रेस शिरजोर होता कामा नये असं उबाठाला वाटतं, उबाठा शिरजोर होऊ नये असं शरद पवार गटाला वाटतं, आणि शरद पवार गटाला परत एकदा संधी दिली तर आमचं काय असं काँग्रेसलाही वाटतं. ते सुटे भाग असतात, एक यंत्रण असतात, आणि म्हणून दे आर नॉट इलेक्शन विनिंग मशीन. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.